भडंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भडंगचा मुरमुरा। हे मुरमुरे मी चाळून निवडून घेतले, त्याचबरोबर मी उन्हात वाळवून घेतले। उन्हात वाळवल्यामुळे हे अशा प्रकारे कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही हे मुरमुरे गॅसवर गरम करून देखील अशा प्रकारे कुरकुरीत करू शकता। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळ, 1 वाटी कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे। 40 ते 50 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ओबडधोबड ठेचून घेतलेल्या आहेत। 1 वाटी तेल घेतलं आहे। सुक्या मसाल्यामध्ये घेतले आहे तिखट मिरची पावडर, बॅडगी मिरची पावडर, धनेपूड, चाट मसाला, हळद, हिंग, जिरेपूड, बडीशोपची पूड, साखर आणि मीठ। धने, जिरे आणि बडीशोप पूड करण्या अगोदर मी ते चांगलं भाजून घेतलं होतं आणि मग नंतर त्याची पूड केली। आता हे सगळे मसाले आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्याची छान बारीक अशी पावडर बनवून घेऊया। अशा प्रकारे आपला भडंगचा मसाला रेडी आहे। आता आपण फोडणी करून घेऊ। गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये ॲड केलं 1 वाटी तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ॲड केले शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत, शेंगदाणे आपल्याला कच्चेही ठेवायचे नाहीत आणि जास्त करपूही द्यायचे नाहीत। शेंगदाणे तळून रेडी आहेत। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। उरलेल्या तेलामध्येच मी ॲड केलं 1 टेबलस्पून मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये मी ॲड केली कढीपत्त्याची पानं। हा कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता जर चांगला तळला गेला नाही तर भडंग मऊ पडतो। त्याच्यामध्येच ॲड केला आपण वाटून घेतलेला लसूण पण आपल्याला चांगला कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता आणि लसूण छान फ्राय झाला आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण बनवून घेतलेला भडंगचा मसाला। व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे मसाल्यांचं प्रमाण दिलेलं आहे ते अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी अतिशय योग्य प्रमाण आहे। मसाले आपल्याला अगदी मिनिटभरच परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये ॲड केलं डाळ ही आपल्याला 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ परतलं तर ते कडक होण्याची शक्यता असते। आता याच्यामध्ये ॲड करूया आपण घेतलेले मुरमुरे। हे चांगलं आता मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले व्यवस्थित कोट होतील आणि कलरही छान येईल। त्याचबरोबर ॲड केले आपण सुरुवातीला तळून घेतलेले शेंगदाणे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून थोडीशी पिठी साखर ॲड करू शकता। अशा प्रकारे हा भडंग बनवून रेडी आहे। करायला सोपा आणि अतिशय चविष्ट असा भडंग। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।